हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 105. मिथ्यावादाची कुटी आली, ते निवांतची साहिली, विशेषाही दिधली पाठी जेणे. अर्थात कोणी वाद घातला तरी ते प्रशांतपणे सहन करते आणि कोणी विशेष दखल घेतली तरीही प्रशांतपणा तसाच राहतो. येथे माऊली आत्मपरब्रह्माचा एक विशेष सांगत आहेत. हा विशेष आपल्यासाठी नित्य जीवनात उपयुक्त आहे. आपण मुळातच तसे आहोत, तरीही मायेच्या आहारी जाऊन आपण त्याप्रमाणे आचरण करत नाही. माऊली सांगतात की आत्मपरब्रह्माला कोणी असत्य, खोटे, भ्रामक असे ठरविले तरीही ते कधीही त्याला विरोध करत नाही. असे वर्तन ते प्रशांतपणे सहन करते. एक शहाणे म्हणजे शिकलेले आहेत, ते म्हणतात की परमात्मा असेल तर त्याने आमच्या समोर यावे आणि स्वतःला सिद्ध करावे. जोपर्यंत तो आम्हाला दिसत नाही तोपर्यंत तो आहे असे आम्ही म्हणू शकत नाही. पुढे हे शहाणे असे म्हणतात की ज्या अर्थी तो आमच्या पुढे येत नाही त्या अर्थी तो मुळीच अस्तित्वात नाही. अशाला आत्मपरब्रह्म मुळीच प्रत्युत्तर देत नाही, त्याची ते दखलही घेत नाही. त्याचे हे सर्व बोल ते प्रशांतपणे सहन करते. माऊली पुढे सांगतात की किंवा कोणी आत्मपरब्रह्माची महती गायली, स्तुती केली तरीही आत्मपरब्रह्माचा प्रशांतपणा जसा असतो तसाच असतो. त्याचीही ते विशेष दखल घेत नाही. अनेक भक्तांना असे वाटते की भगवंत त्याची महती गायली, त्याची स्तुती केली की तो त्यांच्यावर खुश होतो. परंतु माऊली सांगतात की असे काहीही होत नाही. आत्मपरब्रह्म निंदा किंवा स्तुती अशा दोन्हीही वेळी साक्षी असते, प्रशांत असते. हे असे का होते? वास्तवात आपल्याला असे वाटते, आपली अशी समजूत आहे की निंदा करणाऱ्यांना आत्मपरब्रह्म शिक्षा करते आणि स्तुती करणाऱ्यांना ते आशीर्वाद देते. यामुळे आपण सर्वजण आत्मपरब्रह्माचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्याची स्तुती करतो आणि त्याचा कोप होऊ नये म्हणून आपण त्याची निंदा करत नाही. आत्मपरब्रह्माला नेमके हेच नको असते. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याचे भजन करणे त्याला आवडते. काही लभ्यांश झाला किंवा काही लभ्यांश झाला नाही म्हणून कोणीही आत्मपरब्रह्माबद्दल काही बोलले तर त्याची दखल आत्मपरब्रह्म घेत नाही, कारण दोघेही सारखेच ढोंगी आहेत. याचा अर्थ कोणी कसलीही अपेक्षा न करता त्याची महती गायला तर आत्मपरब्रह्म त्याची दखल घेते का? तसेच कसलीही भावना न ठेवता केवळ बुद्धीला पटत नाही, प्रत्यक्ष सत्य प्रचिती येत नाही म्हणून केवळ ज्ञानाधिष्ठितपणे कोणी त्याची निंदा केली तर त्याची दखल आत्मपरब्रह्म घेते का? येथेही वरील नियमच लागू आहे. आत्मपरब्रह्म याही बाबतीत अशा दोघांचीही दखल घेत नाही, कारण दोघेही प्रामाणिक आहेत, ती त्याचीच लेकरे आहेत. जो अशा प्रकारे निरपेक्षपणे त्याची स्तुती करतो तो सहजच आत्माचरण करू लागतो. यथाकाळी त्याचे संचित संपते आणि तो मुक्त होतो. जो त्याची निंदा करतो तो सत्य प्रचिती येईपर्यंत जन्ममृत्यूचे फेरे घेत राहतो, कारण जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची संचितामधून सुटका होत नाही. तथापि यथाकाळी त्याचे संचित संपते आणि तो मुक्त होतो. ही एक सतत होत असलेली आध्यात्मिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. यात आत्मपरब्रह्माला दखल घेण्यासारखे काहीही नाही.
कारण मुक्तीनंतर असा मुक्तात्मा आत्मपरब्रह्माच्याच चरणी सेवेला दाखल होतो. अशा प्रकारे सृष्टीलीलेचा साक्षीत्वाने आस्वाद घेत प्रभुविभूचे कार्य सुरू राहते. यास्तव आपण नित्य आचरण करताना स्तुती किंवा निंदा सारखेच मानावे. यापैकी दोन्हीचीही दखल घेऊ नये. कारण स्तुतीची दखल घेतली तर आपल्यात अभिमान अहंकार निर्माण होऊ शकतो. तसे झाले की भोंदू आपला गैरफायदा घेतात, आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि याला आपण फसतो. तसेच निंदेची दखल घेतली तर आपल्यात सर्वप्रथम अपमानाची आणि मग सुडाची भावना निर्माण होऊ शकते. दोन्हीही आपल्यासाठी महाघातक आहेत, कारण या दीर्घ कालावधीचा विचार करता आपलेच नुकसान होत असते. ओवी क्रमांक 106. जो निमालीही नीद देखे, तो सर्वज्ञ एवढा काय चुके, परी दृश्यचिये न ठके सोयी जो. अर्थात जे प्रगाढ निद्रा पाहते ते आत्मपरब्रह्म नाही असे कसे होईल. तथापि दृश्य अदृश्य अशा द्वंद्वाची त्याचा काहीही संबंध नाही. माऊली म्हणतात की आत्मपरब्रह्म प्रगाढ निद्रा पाहते. याचे दोन अर्थ आहेत. एक, आपला देह जेव्हा सुषुप्तीमध्ये प्रगाढ निद्रेमध्ये असतो तेव्हा आत्मपरब्रह्म पाहत असते. ते आपल्या देहासह निद्राधीन होत नाही. ते सदा सर्वदा जागृत असते. या योगे आपल्या देहाचा श्वासोच्छ्वास सुरू राहतो. पचन, रक्ताभिसरण, संवेदना इत्यादी अनेक क्रिया देहामध्ये सुरू असतात. यामुळे आपला देह जीवित राहतो. या अशा क्रिया देह करत नाही. या अशा क्रिया आत्मपरब्रह्माकडून मिळत असलेल्या श्वसनामुळे होत असतात. 2. जेव्हा प्रलय होतो आणि एखादे विश्व किंवा ब्रह्मांड लय होते तेव्हा आत्मपरब्रह्म ते लय होणे पाहत असते. ते सदा सर्वदा जागृत असते. ते लय होत असलेल्या विश्वाला, ब्रह्मांडाला आपल्यात सामावून घेते. यामुळे असे लय होत असलेले भरकटत नाही. ते आत्मपरब्रह्मांडात सामावले जाते. या योगे त्यामधून पुन्हा निर्मिती होते. माऊली सांगतात की येथील जड सूक्ष्म वस्तू जगताहून भिन्न असलेले, या सर्वांच्या पलीकडे असलेले आत्मपरब्रह्म नाही असे कसे होईल. ते जर नसेल तर येथे काहीही असणार नाही. माऊली पुढे सांगतात की तथापि असे असूनही आत्मपरब्रह्म येथील द्वंद्वाच्या पलीकडे आहे. हे ब्रह्मांड द्वंद्वावर सुरू राहते, तरीही त्यापासून आत्मपरब्रह्म दूर असते. हे असेच असायला हवे. एरवी आत्मपरब्रह्म सदा सर्वदा असणार नाही. त्यामधून पालन पोषण सृजन होणार नाही. त्यामध्ये लय आणि निर्मिती पुनर्निर्मिती होणार नाही. तेच जर येथील द्वंद्वात सहभागी झाले तर येथील द्वैत अद्वैत सांभाळणार कोण. या पलीकडील कारभार करणार कोण. ते जर दृश्य असेल तर त्याविरुद्ध अदृश्य असणार नाही, कारण ते सदा असणारे आहे. आत्मपरब्रह्मासारखे आणि त्याविरुद्ध असे येथे काहीही नाही. द्वंद्वाचा कारभार कोलमडेल आणि यामुळे द्वंद्वावर सुरू असणारा ब्रह्मांडाचा कारभारही कोलमडेल. यामुळे या सर्वाला नियंत्रण करणाऱ्या आत्मपरब्रह्माचा येथील द्वंद्वाशी काहीही संबंध नाही. ते या सर्वाहून निराळे आहे. या सर्वस्वाला साक्षी राहून त्याला नियंत्रण करणारे आहे. यामुळे ते देहादी इंद्रियांना अगोचर, अज्ञेय, अनाकलनीय आहे. हरिओम.